हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पारिणामिक भावाचं वर्णन बघत होतो आपण. तर त्याच्यामध्ये काल काय चाललं होतं? भव्य म्हणजे परवा बघितलं ना आपण, भव्य आणि अभव्य जीवांचे वेगवेगळे उदाहरण दिले शास्त्रामध्ये समजण्यासाठी म्हणून. तर भव्य कोणाला म्हणलं? पर्यायामध्ये सम्यक रत्नत्रय प्रकट करण्याची ज्याची योग्यता आहे त्याला म्हणलं भव्य, आणि ज्याची तशी योग्यता नसते त्याला म्हणलं अभव्य. आणि तो भाव म्हणजे अभव्यत्व भाव आणि भव्यत्व भाव. आणि जीवत्व भाव काय सांगितलं होतं? जीवत्व भावामध्ये शुद्ध पारिणामिक भाव पण आहे आणि अशुद्ध पारिणामिक भाव पण घेऊ शकतो. म्हणजे अशुद्ध पारिणामिक भावामध्ये पण जीवत्व घेतलं, जे की कर्मसापेक्ष आहे, नश्वर आहे. मग दीपाली भावी आम्ही काल हे घटवलं होतं की कुठला भाव किती काळपर्यंत असतो सगळ्या भावांमध्ये. आता हे पहिल्यांदा नुसतं जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्वाच्या अपेक्षेने लावलं तर कोण जीव आहे त्याच्या अपेक्षेने तशा प्रकाराने त्याचं काळ घडतो. जसं म्हणलं ना, जीवत्व अशुद्ध पारिणामिक भावाच्या अपेक्षेने काय आहे? नष्ट होणार आहे ना. अशुद्ध पारिणामिक भाव म्हणजे 10 प्राणांवर जगणारा तो जीव या अपेक्षेने घेतलं तर त्यामुळं तो अनादी शांत आहे. हे पण कोणाच्या अपेक्षेने? भव्य जीवाच्या अपेक्षेने. तो पण कुठला निकट भव्य किंवा दूरभव्य असेल तर त्यालाच अनादी शांत आहे असं सांगितलं. दिसतंय का? नंतर कोणी अभव्य जीव असेल तर कुठलं जीवत्व आहे? हे अशुद्ध पारिणामिक भाव आहे बरं का. काय म्हणायचं अभव्य जीवाला? अभव्य जीवाकडं जीवत्व हा अशुद्ध पारिणामिक भाव किती काळापर्यंत? अनादी अनंत. अनादी अनंत. का बरं? कारण त्याचं इंद्रियांचं अवलंबन सुटणारच नाहीये ना, तो मोक्षाला जाणारच नाहीये. त्यामुळं 10 प्राणरूप जीवत्व त्याच्याजवळ कुठल्याही पर्यायात गेला तरी आहेच, म्हणून ते अनादी अनंत आहे. परत कोण राहिलं अजून? ह्या अभव्यासारखंच घेतलं दुरांदुर्भव्याचं सुद्धा अनादी अनंतच आहे. अशुद्ध पारिणामिक, अशुद्ध जीवत्व, कारण तो जीव सुद्धा मोक्षाला जाणार नाही. त्याच्यात पण तशी सम्यक दर्शनाची योग्यता असताना सुद्धा तो प्रगट करत नाही. त्यामुळं अभव्य समभव्य म्हणा किंवा दुरांदुर्भव्य म्हणा, त्यांचं अशुद्ध पारिणामिक रूप जीवत्व जे आहे ते अनादी अनंतच असणार. पुढं काय सांगितलं? हे जीवत्व घेतलं, अजून काय लावायचं त्याच्यात? भव्य अभव्य. हां, हे लावलं होतं आम्ही ह्याच्यामध्ये. काय किती इंद्रियवाला जीव आहे ना त्याच्या अपेक्षेने सुद्धा जीवत्व बदलतं. आता 10 प्राणरूप जीवत्व आहे म्हणून काय सांगायचं आहे? जो एकेंद्रिय जीव आहे तर त्याचं अनादी शांत असणार. एकेंद्रिय भव्य जीव असेल तर त्याचं अशुद्ध पारिणामिक रूप जीवत्व अनादी शांत स्पर्शनेंद्रियाच्या अपेक्षेने. कळते का मी काय म्हणाले? लय अवघड जात असलं तर जाऊ देत. काय कळलं? कारण स्पर्शनेंद्रिय अनादीपासून आहे त्याच्याजवळ. बोला. जोपर्यंत तो एकेंद्रियातून बाहेर येत नाही तोपर्यंत. कशाला? एकेंद्रियातून बाहेर आला तरी पण आहे त्याच्याजवळ स्पर्शनेंद्रिय. स्पर्श आहे. त्यामुळं फक्त इतर इंद्रियांच्या अपेक्षेने कदाचित म्हणाल तुम्ही तर, म्हणजे कशात आलं नाही आहे बरं का हे, असंच चिंतन लागलं म्हणून. एकेंद्रिय जीव, कारण प्रत्येक जीव सांगितलं नित्यनिगोदातून बाहेर आलाय. त्यामुळं जो एकेंद्रियातून बाहेर आला त्याच्याजवळ कुठलं प्राण आहे? 10 प्राणापैकी किती प्राण आहेत एकेंद्रियाकडं? कुठे कुठले? 4 प्राण. एक इंद्रिय
इंद्रिय दुसरे नाहीच आहेत ना त्याच्याकडं. झाड आहे किंवा निगोदी जीव आहेत. आता किती प्राण असणार त्यांच्याकडं? 10 प्राणापैकी 5 इंद्रियापैकी 1 इंद्रिय, 3 बलपैकी किती बल? कुठलं कुठलं बल आहे त्याच्याजवळ? एकेंद्रियाकडं नाही आहे. मग वचन आहे का? वचन पण नाही आहे. त्यामुळं काय बल? एकच प्राण. आणि आयु आहे का? आहे. श्वासोश्वास आहे का? आहे. त्यामुळं एकेंद्रियाकडे हे 4 प्राण अनादीपासून आहेतच. मग जो कोणी निगोदी, प्रत्येक जीव निगोदातून बाहेर आलाय, नित्य निगोदातून. त्यामुळं एकेंद्रियच्या अपेक्षेने हे अशुद्ध परिणामीकृत जीवत्व, म्हणजे आता स्पर्शेंद्रियाच्या अपेक्षेने समजून घ्या, अनादी शांत भव्याच्या अपेक्षेने, आणि अभव्य असेल तर अनादी अनंत. आणि जर आता अन्य पर्यायात गेला, तर असं पर्यायात गेला तर काय म्हणायचं सांगा? काय म्हणायचं? एकेंद्रियातून निघाला आणि त्याला आता किती प्राण असणार? 6 प्राण असणार. कारण 2 इंद्रिय झाले ना, एक स्पर्शनेंद्रिय आणि एक रसनेंद्रिय वाढलं. आणि बलमध्ये किती बल आले? कसं? मन कुठं असतं 2 इंद्रियाला? 2 इंद्रिय जीवाला मन नाही आहे, पंचेंद्रियाला मन आहे. पण 2 इंद्रियाला कुठले कुठले बल आहेत? वचन बल आलं. रसनेंद्रिय आलं की वचन बल आलं. ते बोलू देत नाही तर नाही बोलू देत, बल प्राप्त झालं त्यांना. म्हणून म्हणलं याच्या अपेक्षेने साधी सांगतं बरं का. असं कशात आलेलं नाही आहे. आपण एक चिंतन लावलं आहे बरं का नुसतं. कारण म्हणजे त्रस जीव एकेंद्रियामध्येच अनादीपासून आहे, तर कोणी जीव त्रस पर्यायात आल्यावर त्याला द्विंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय सुरू झालं ना, म्हणून साधी केलं त्याला. साधी शांत, त्याचे जे काय बल सुरू झालेत ना, स्पर्शेंद्रियाच्या अपेक्षेने नाही, अन्य इंद्रिय अन्य बलांच्या अपेक्षेने त्याचं ते प्राण साधी शांत असे लावले होते. समजलं तर घ्या, नाही तर माझ्याजवळ राहू दे. तर हे असं लावलं होतं. आणि भव्यत्व सांगा. भव्यत्व भावाचा काळ काय असतो? त्याच्याविषयी वर्णिजींनी छान घेतलंय खरं, पण आता काय वेळ नाही वाचायला. भाऊ किती होतं तेवढं. भव्यत्व भाव कसा आहे? भव्य जीवाच्या अपेक्षेने अनादीपासून जोपर्यंत तो 14व्या गुणस्थानातून मुक्त होऊन सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्याजवळ भव्यत्व भाव. काय म्हणला? काळ काळ सांगायचा ना आपल्याला. किती काळ आहे भव्यत्व या भावाचा? काळ किती? त्याच्यातले पहिले 2 टाइप्स घेतले आपण. जर निकट भव्य आणि दूर भव्य तर काय लिहू? अनादी शांत. आणि जर दुरांदूर भव्य असेल तर काय लिहू? समजते ना काय लावायला लागलो? हे मला विचारा की नाही समजलं तर. आम्ही लावलो हे काल म्हणून. म्हणजे भव्यत्व हा भाव सिद्धांमध्ये आहे की नाही? नाही आहे. 14व्या गुणस्थानापर्यंतच भव्यत्व भाव असतो. अभव्यत्व भाव सुद्धा 14व्या गुणस्थानापर्यंतच असतो. बरोबर? काय म्हणताय दीपाली भाभी? 14व्या गुणस्थानापर्यंत भव्यत्व भाव आहे का? कुठंपर्यंत आहे? पहिल्या गुणस्थानातच की. अभव्य जीवर कुठं चढतोय? तर पहिल्या गुणस्थानामध्येच अभव्यत्व भाव आहे. मी काय पण शिकवलं तर शिकू नका बरं का. नाहीतर मी शिकवलं असं यायचं परत माझ्यावर. तर हा कोण आहे? हा अभव्य समभव्य आहे. त्यामुळं त्याला अनादी अनंत भव्यत्व भाव जरी त्याच्याजवळ आहे तरी सुद्धा तो कधीही मोक्षाला जाणार नाही. त्या अपेक्षेने तो अनादी अनंत रूप आहे. आणि अभव्यत्व भावाला काय लिहू? काळ किती आहे? अनादी अनंत. अभव्यत्व भाव कधी संपणार आहे? त्या जीवाचा, कुठलाही जीव असू दे त्याच्याजवळ अभव्यत्व भाव आहेच. तर त्याच्याविषयी थोडंसं चांगलं घेतलं होतं वर्णिजींनी. तर एक प्रश्न आहे, पहिला हे घेऊ. भव्यत्व आणि अभव्यत्व हे सुद्धा म्हणजे लॉजिक आहे बरं का प्रश्नामध्ये. मस्त प्रश्न आहे. काय म्हणले? तुम्हाला काय प्रश्न येतोय का सांगा की एवढं ऐकल्यावर बघितल्यावर.
किती शिष्य आहे बघू आचार्यांचे. सगळे निशंक आहात. तर छान प्रश्न घेतलाय वर्णिजींनी. काय सांगितलं, भव्यत्व हा भाव सुद्धा न बदलणार आहे. जो कोणी भव्य आहे तो कधीच अभव्य होत नाही आणि जो अभव्य आहे तो कधीच भव्य होत नाही. बरोबर आहे का? मग त्यांनी म्हटलं की हे दोन्ही सुद्धा जसं शुद्ध पारिणामिक रूप जीवत्व आहे तसंच हे दोन्ही भाव सुद्धा कधीही न बदलणारे आहेत. भव्यत्व भाव आणि अभव्यत्व भाव हे सुद्धा कधीही न बदलणारे आहेत. म्हणून प्रश्न विचारले. न बदलणारे न नष्ट होणारे भाव असताना सुद्धा या दोघांना शुद्ध पारिणामिक भाव का नाही म्हणायचं? जोपर्यंत त्यांची अवस्था आहे तोपर्यंत त्यांच्याबरोबर कायम राहणारच आहेत भव्यत्व आणि अभव्यत्व भाव. मग त्यांना शुद्ध पारिणामिक रूप का नाही म्हणायचं? जसं जीवत्व जीवाजवळ अनादि अनंत राहणार आहे तसंच हे सुद्धा त्याचे भाव त्याच्याजवळ कायम आहेत, कधीही त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. तर त्याला शुद्ध पारिणामिक का म्हणायचं नाही? तर त्याला हेच उत्तर दिलं. काय? कारण हे भाव पर्यायाश्रित आहेत. मग म्हणजे अभव्यत्व भाव असला तरी सुद्धा तो पर्यायाश्रितच म्हणला जाणार. जरी तो कधीच नाही बदलणार आहे तरी सुद्धा त्याला म्हणलं पर्यायाश्रित भाव. आणि सिद्ध झालं तर भव्यत्व नष्ट होतच की. भव्यत्व भाव संपतो. इथं तुम्ही मला काहीच बोलला नाही इथं सांगताना. त्यामुळे हा भाव सॉरी अनादि नाही, बरोबर आहे. अनादि शांत बरोबर आहे की. बरोबर आहे. शांत अनादि शांत आहे. बरोबर आहे की. मी लिहायला काय चुकलं इथं मग? भव्यत्व भाव अनादि शांत आहे तर अभव्यत्व हा भाव अनादि अनंत राहणार आहे. अभव्यत्व भाव सुद्धा पर्यायाश्रित असून पर्याय रूपाने कधी न संपणारा आहे, मोक्षरहित आहे. काय प्रश्न ऐकला का बिजू काकी? प्रश्न त्यांना शुद्ध पारिणामिक भाव का नाही म्हणायचं? कारण तुम्ही जसं जीवत्वाला म्हणताय ना तो कधीही न बदलणारा भाव आहे तसंच हे भाव सुद्धा अनादि अनंत राहत आहेत. अभव्यत्व भाव म्हणा किंवा आता अनादि शांत रूपाने का असे ना आहेत. मग ते सुद्धा न बदलणारे भाव असताना त्याला तुम्ही शुद्ध पारिणामिक का नाही म्हणत अशी शंका असताना तर अभव्यत्व भाव सुद्धा पर्यायाश्रित असून पर्याय रूपाने कधी न संपणारा मोक्षरहित आहे, पण तो स्वभाव नाही. काय म्हटले कळलं का? त्याच्यामधून त्यांनी लॉजिक दिलंय बरं का. अभव्यत्व भाव हा स्वभाव नाही का हो? अभव्य स्वभाव असतो तो कधी नष्ट होत नाही. नष्ट होतच नाही की. अभव्यत्व पण नष्ट होत नाही आमचं. विरुद्ध सांगितलं, भव्यत्व तर नष्ट होत आहे की नाही? असू दे की, पण अभव्यत्व कुठे नष्ट होते? सर्व पर्याय आहे ना तिथं एक समयाची ती नष्टच होणार शेवटी. नाही अभव्यत्व भाव आहे भाव. अभव्यत्व भाव हा सर्वांजवळ नाही ना. जो सर्व जीवांजवळ असतो तो स्वभाव असतो. शुद्ध पारिणामिक भाव सर्व जीवांजवळ आहे. अजून सांगा. आम्हाने मस्त सांगितलं, म्हणजे एक सगळ्यात बेस्ट आपत्ती दिली आहे. महाराजांनी सांगितलं होतं, इवन वर्णिजींनी पण हेच सांगितलंय. अभव्यत्व हा स्वभाव नाही. कळलं का प्रश्न काय विचारलाय? हा भाव सुद्धा कधी न बदलणारा आहे, तो पण अनादि अनंत राहणार आहे. जर तर त्याला पण स्वभाव का नाही म्हणायचं? तर एवढं मस्त उत्तर दिलंय. पर्यायच आहे अभव्यत्व भाव हा, जरी ते अनादि अनंत राहिलं तरी सुद्धा. मग सांगतायत की पर्याय ध्रुव स्वभावात नाही. जर त्रिकाली ध्रुवामध्ये भव्यत्व आणि अभव्यत्व भाव असते तर 7 द्रव्य झाले असते, अशी आपत्ती दिली त्यांनी. एकदा बहुतेक हे प्रवचनात पण आलं होतं. शेवटचं नाही ऐकू आलं. होय ना, बरोबर. ते क्लायमॅक्सच जाते तुमचं. कोणाला समजलं नाही. होय, असं कसं? आवाज नाही. बरं, असू दे.
जर त्रिकाली ध्रुव म्हणजे हे दोन्ही पण पर्याय रूप भाव आहेत असं सांगितलेत ना, पर्याय आश्रित भाव आहेत. जर त्रिकाली ध्रुव स्वभावात भव्य आणि अभव्य असे भाव मानले किंवा त्रिकाली ध्रुव भव्य रूप आणि अभव्य रूप मानलं, दोन रूप, तर दोन जीवराशी होतील वेगळ्या वेगळ्या. बरोबर आहे. त्यामुळं 6च्या ऐवजी तुम्हाला 7 द्रव्य मानावे लागतील. कळली का आपत्ती काय दिली आहे? म्हणजे 6 द्रव्यांमध्ये जीव आलाय तर तुम्ही त्या जीवाचेच 2 भेद केलेत, भव्य आणि अभव्य. कारण स्वभाव जसे जसे भिन्न आहेत तशाप्रमाणे आपण द्रव्यांचं क्लासिफिकेशन केलंय. मग त्यामुळं भव्य जीव वेगळे आणि अभव्य जीव वेगळे असं केलं तर 7 द्रव्य होतील. दोन मानावे लागतील. हां, अशी आपत्ती दिली होती. ॲक्च्युली जेव्हा ते असं वाचलं त्यावेळेस नव्हतं कळलं, पण जेवढं ते आम्हानी खुलासा केला होता त्याच्यावरनं चांगलं समजलं म्हणा. मी एक तर म्हणते का? हो समजलं. नाहीतर मला वाटलं अजून ऐकूच आलं नाही. हा, त्यांनी ते मगाशी कोण होतं त्यांनी ती दुसरी अपेक्षा दिली ना की स्वभाव म्हटला तर सगळ्यांमध्येच पाहिजे, तर ती दुसरी अपेक्षा पण आहे. सगळ्यांमध्ये नसल्यामुळं तो स्वभाव नाही म्हणू शकत, सगळ्या जीवांमध्ये नसल्यामुळं. आणि ही पण अपेक्षा आहे की मग जीव 6च्या ऐवजी 7 द्रव्य होईल, एक भव्य जीव द्रव्य आणि एक अभव्य जीव द्रव्य. त्यामुळं असे काय 7 द्रव्य नाहीत म्हणून सांगितलं त्यांना. स्वभाव म्हणलं नाही म्हणून त्यांना पारिणामिक शुद्ध पारिणामिक भाव म्हणलं नाही. भव्यत्व आणि अभव्यत्व हे दोन्ही पण अशुद्ध पारिणामिकमध्येच गर्भित केले. फक्त जीवत्व हा भाव सगळ्यांमध्ये कॉमन दिसून येतो म्हणून तो एक भावच सांगितलं शुद्ध पारिणामिक भावरूप आहे. भव्यत्व भावाला पर्यायाश्रित का म्हणले हो? कारण जे जे पर्याय आहे ते तुम्ही म्हणता की सापेक्ष असतं, कर्मांच्या अपेक्षेने सहित असतं. मग भव्यत्वाला तर कुठल्याच कर्मांची अपेक्षा नाही आहे, बरोबर आहे का? भव्य तुम्ही का भव्य आहे हो? कुठल्या कर्मामुळं भव्य आहे? स्वभाव पण नाही आहे, तो पर्याय आहे. नाही, कर्माची अपेक्षा नाही म्हणून पारिणामिक म्हटलं. कर्माची अपेक्षा नाही म्हणून पारिणामिक तर म्हटलं की, परंतु तो नष्ट होणार आहे ते कार्य झाल्यानंतर म्हणून त्याला पर्यायिक म्हटलं. कारण पर्याय नियमाने नष्ट होणारे असते, स्वभाव नष्ट होणारा नसतो. बरं, अजून लॉजिक द्या बघू. डॉक्टर काका लॉजिक द्या. प्रश्न कळलं का? भव्यत्व भावाला पर्यायाश्रित का म्हणले? कारण जर कोणाच्या तुम्ही आश्रित म्हणला, अपेक्षेने म्हणला तर तिथं कर्मांची वगैरे काय उदय पाहिजे, क्षय पाहिजे वगैरे असं तुम्हाला दाखवावं लागेल सापेक्षता. पण असं तर नाही. मग पर्यायाश्रित का म्हणायचं? सोपं आहे उत्तर. असं जरा असं लॉजिक लावा की दीपाली भाभी. स्वभाव पर्यायाला पराची अपेक्षा नसते, हे पण एक कारण आहे. एक तसं पाहिलं तर जी स्वभाव पर्याय असते तिला पराची अपेक्षा नसते. नाही, अजून थोडंसं वेगळं आहे ते. वर्णिजींचं चिंतन वेगळं आहे. बरं असं सांगा की आणि आपला हो की आपण आपल्या बुद्धीने लावून बघू की किती लागतंय असं म्हणून म्हणलं. तर त्यांनी काय सांगितलं की भव्यत्व भाव हा अशुद्ध पारिणामिक भाव जरी आहे तरी त्याला द्रव्य कर्माची वगैरे अपेक्षा नाही. जिथं कुठं तुम्ही पर्यायाश्रित भाव दाखवता तिथं कर्मांची अपेक्षा दाखवता, पण भव्यत्व हा भाव कर्मांच्या आश्रित नाही. तरीही जीवाच्या सम्यक्त्व आदी गुणांवर जोपर्यंत जडकर्मांचे आवरण असते तोपर्यंत ते प्रगट होत नाही. म्हणजेच म्हणायचं आहे भव्यत्वची अभिव्यक्ती होण्यासाठी अपेक्षा आहे, हो का नाही? कारण तुम्ही अनादीपासून निगोदामध्ये होता, नित्य निगोदामध्ये, तोपर्यंत भव्य असला तरी सुद्धा भव्यत्व भावाची अभिव्यक्ती नव्हती झाली. मग तिथं सांगतात ते की जोपर्यंत थांबा की माझं एक्सप्लेनेशन झाल्यावर विचारा काय. जीवाच्या सम्यक्त्वादी गुणांवर जोपर्यंत जडकर्मांचे आवरण असते तोपर्यंत ते प्रगट होत नाही. म्हणजेच म्हटलं स्वभाव पर्याय सुद्धा अभिव्यक्त होण्यासाठी बहिरंगामध्ये अपेक्षा आहे.
त्यामुळे हे जड कर्म भव्यत्वाच्या अशुद्धतेमध्ये उपचाराने निमित्त म्हणले जाते. सम्यक दर्शन प्रगट होण्यामध्ये निमित्त आहेत ना बहिरंगामध्ये, तुम्हाला ते सांगतायत. जेव्हा योग्य निमित्त भेटते, जसं की देवशास्त्र गुरूंचं सानिध्य, जिनोपदेश, काय तुम्हाला बहिरंगामध्ये देववृत्ती दर्शन किंवा काय म्हणायचं वेदना, अभिभव, हे सगळे कारणं मी सांगितले ना, ही निमित्त आहेत बहिरंगामध्ये. जेव्हा योग्य निमित्त भेटते तेव्हा भव्यत्व भावाची अभिव्यक्ती होते, भव्यत्व शक्ती प्रगट होते, म्हणून याला पर्यायरूप भाव म्हणले. जेव्हा सम्यक्त्वादी गुणांची पूर्णता होते तेव्हा मोक्ष अवस्थेमध्ये भव्यत्वाचा व्यवहार संपतो. म्हणजे भलेही तुम्ही त्या निगोदामध्ये त्याला भव्य म्हणताय तरी सुद्धा त्याची अभिव्यक्ती नसल्यामुळं त्याला निमित्ताची अपेक्षा आहे, सापेक्ष आहे. हां, म्हणजे म्हणूनच उपचाराने असं म्हटलं ना, सम्यक्त्वाच्या प्राप्तीमध्ये निमित्त आवश्यक आहे, म्हणूनच भव्यत्वाची पण अभिव्यक्ती होण्यामध्ये सापेक्षता आहे असं त्यांनी उपचाराने सांगितलं. जरी ती स्वभाव पर्याय आहे तरीसुद्धा व्यक्त होण्यामध्ये अपेक्षा आहे, म्हणून त्याला पर्यायाश्रित म्हणलं. हे कारण सांगायचं होतं. भव्यत्वाला पर्यायाश्रित भाव का म्हणलं, समजलं? सांगा खुलासा, काय समजलं? काव्या सांगा. सम्यक दर्शनाच्या प्राप्तीमध्ये निमित्त आहे म्हणजे तो पर्यायामध्येच उत्पन्न होत आहे. जेव्हा सिद्ध अवस्थेला जाते तेव्हा ते भवत्वाचा अभाव होत आहे. बरोबर. म्हणून त्याला म्हणलं उत्पन्न झालंय आणि नष्ट होतंय, म्हणजेच काय म्हणायचं मग, म्हणून त्या अपेक्षेने साधी शांत सुद्धा म्हणलं बरं का. मी इथं करेक्शन केली ॲक्च्युली, पण भव्यत्वाला म्हणून एका अपेक्षेने साधी शांत का म्हणलं, कारण त्याची पर्यायात अभिव्यक्ती जेव्हा होते तेव्हाच तो भव्य म्हणलं. आता भव्य आहे कॅटेगरी करत असताना त्याला वेगवेगळं, पण तरीसुद्धा जोपर्यंत सम्यक दर्शन होत नाही तोपर्यंत त्याच्या भव्यत्वाचा पण उपयोग नाही आहे. म्हणून अभिव्यक्तीच्या अपेक्षेने सांगितलं की तिथं ते साधी शांत रूप आहे, नष्ट होणार आहे 14व्या गुणस्थानामध्ये, म्हणून तो भावसुद्धा पर्यायाश्रित आहे. समजलं आहे? तर काल एक प्रश्न आला ना आपल्याला, म्हणजे खुलासा राहिला होता थोडासा, त्याच्याबद्दल काय विचारलं होतं? औदैक भावाचा भेदरूप ज्ञान. हां, काय सांगताय, बोला. क्षमिक ज्ञान आणि औदैक ज्ञानामध्ये भेद पाहिजे होता ना. हां, सांगताय ना, सांगा सांगा. तुम्हीच प्रश्न धरून बसलाय, मला वाटलं उत्तर घेऊन आलाय. तर मोक्षशास्त्रामध्ये त्यांनी खुलासा केला आहे असं थोडा, की औदैक भावरूप ज्ञान आणि शैक्षमिक भावरूप ज्ञान ह्याच्यामध्ये काय फरक. शैक्षमिक भावामध्ये तुम्ही त्या अज्ञानाला कुज्ञान म्हणताय, पण त्याला अज्ञानच म्हणायचं ना शेवटी. तर त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय फरक? हो, सांगू का? म्हणजे मला आता सुचलं ते. दर्शन मोहाच्या उदयामध्ये शैक्षमिक ज्ञान असतं. उदयामध्ये म्हणायचं का विजू काकी? उदयाचं निमित्त असताना नाही चुकायची भाषा. आणि ज्ञानावरण कर्माच्या निमित्तामध्ये ना निमित्त उत्पन्न असताना होणारा तो निमित्त असताना उत्पन्न होणारा तो ते औदैक ज्ञान आहे. बरं. उदयात ज्ञानावरून कर्माचा उदय असेल तर काय औदैक ज्ञान. निमित्त आणि असताना. दर्शन मोहाच्या उदयाचं निमित्त असताना उदयाचे निमित्त असताना ते क्षयक्षमिक ज्ञान असं मला वाटतंय. आता तुम्ही सांगा अजून. ह्याच्यावर जयश्री काकीने ऑब्जेक्शन घेतलं होतं माहितीये का? म्हटले मिथ्या दृष्टी आहे म्हणून त्याला तुम्ही कुज्ञानी का म्हणता, कारण ज्ञान गुणाचं परिणमन भिन्न आणि मिथ्यात्व म्हणजे श्रद्धा गुणाचं परिणमन भिन्न. अशी एका पंचास्तिकाच्या सुरुवातीला आपली चर्चा झाली. त्या दिवशी त्यांनी स्वतंत्रता दाखवायसाठी म्हणून खुलासा केला होता. ज्याचं त्याचं परिणमन ज्याच्या त्याच्या अधीन आहे. एका गुणामुळे दुसऱ्या गुणाचं परिणमन म्हणू नका. बरं, असेल अपेक्षा आहे. मी इथलं वाचते काय सांगितलं. शैक्षमिक भावातील अज्ञान म्हणजे कुमती, कुश्रुत आदी भेदरूप असतात. जितका क्षयोपशम असतो तितकाच उघाड असतो. आपण हे 2-3 वेळा वाचलंय बरं का, पण तुम्ही काय म्हणायचं आपलं अज्ञानच जाईना त्याच्याविषयीचं.
तर ते अज्ञान आता व्यवस्थित क्लिअर करून दूर करा. तर जेवढा उघाड आहे, क्षयक्षम आहे म्हणजे काय, काही आवरण आहे आणि काही उघाड आहे. तर सांगतायत की जेवढा उघाड आहे, जेवढं क्षयक्षम आहे तेवढा उघाड आहे आणि जेवढं आवरण आहे तेवढं अज्ञान आहे क्षयक्षम भावामध्ये, म्हणून त्याला क्षयक्षमिक भाव म्हणलंय. तर हे अंशिक ज्ञान आहे. पण औदैक भावातील अज्ञान म्हणजे केवल ज्ञान प्रगट होण्यापूर्वी, काल आपण वाचलेलं वाक्य होतं, ज्ञानाच्या विकासाचा जेवढा अभाव आहे तो औदैक भाव म्हणला जातो. काय म्हणले, केवल ज्ञानावरण कर्माचा उदय आहे, त्याच्या निमित्तामध्ये जे काय अज्ञान आहे जीवाला, उदय आहे ना तिथं कर्मांचा, तर त्या उदयाच्या निमित्तात सर्वथा झाकलेलं आहे ज्ञान त्या रूपाचं. म्हणून म्हणलं की केवल ज्ञान प्रगट होण्यापूर्वी जेवढा ज्ञानाच्या विकासाचा अभाव आहे तेवढ्या अपेक्षेने ते औदैक अज्ञान आहे. अर्थात केवल ज्ञानावरणाच्या उदयाच्या निमित्तात जे भाव होतात ते अज्ञानरूप औदैक भाव आहेत. क्षयक्षमरूप औदैक भाव क्षयक्षमाचं निमित्त असताना होतात, पण इथं केवल ज्ञानावरणाच्या उदयाचं निमित्त आहे. येथे क्षयक्षमिक ज्ञानाच्या कुमती कुश्रुत आदीमध्ये सुद्धा ज्ञानावरणाचा उदय आहे की. लॉजिक काय सांगितले, ज्ञानावरणाचा उदय आहे की नाही हो. जेव्हा तुम्ही क्षयक्षमिक भावरूप अज्ञान लावताय त्यावेळेस कुमती कुश्रुत ज्ञानामध्ये, मग त्याला पण तुम्ही का नाही औदैक म्हणत. विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे बरं का, करायला पाहिजे तसं. तिथे क्षयक्षमिक म्हणले ना, क्षयक्षमिकच असं आहे की तो क्षय आणि उपशम होतो. अतिशय देशघाती प्रकृती आहे सर्व, त्याच्यातल्या ते देशघाती रूप म्हणून त्याचा सर्वघातीचा उदय येत नाही, ज्याचा क्षय आणि उपशम सांगितलाय. आणि जो उदय येतोय तो देशघातीचा येतोय, त्यापेक्षा तो उदय आपल्याला जरुरी आहे. म्हणजे उदय पाहिजे. म्हणूनच प्रश्न विचारलाय त्यांनी की मग उदय आहे तर औदैक का नाही म्हणत तुम्ही त्याला, त्याच्या निमित्तात झालाय ना तुमचा क्षयक्षमिक भाव कुमती रूप. हो की मग सर्वघातीचा उदय नाही हो, सर्वघातीचा उदय नाही या अपेक्षेने म्हटलं गेलं औदैक नाही. सर्वघातीचा उदय कुठे आहे, मग देशघातीचा आहे ना, उदय मग असू दे की मग त्याच्या उदयात म्हणा औदैक भाव. औदैक भावामध्ये काय सगळे सर्वघातीचे उदयातले औदैक भाव आहेत का. नाही तसं नाहीये. असं कसं. हेतू परफेक्ट जेवढा द्या. उदय आहे तेवढा, तिचा उदय जेवढा आहे तेवढा तिचं औदैक म्हणजे ते तेवढं उघाड नाही, तिथं आवरण आहे पूर्णपणे. इथे इथे जेवढा उदय आहे तेवढाच आपल्याला उघाड आहे, असं आहे ना ते. औदैक ज्ञानमध्ये ज्ञान होत नाही आणि क्षयक्षम अज्ञानमध्ये तेवढ्या वस्तूचा थोडं तरी ज्ञान होतं, म्हणजे देशघाती कर्माचा उदय आहे. काय होतंय काय नाही ते नाही आम्हाला प्रश्न. आम्हाला काय प्रश्न आहे की तुम्ही जे कुमती कुश्रुत म्हणता त्यात कर्मांचा उदय आहे की नाही, मग त्याला औदैक भाव का म्हणायचं नाही. देशघातींचा उदय आहे तिथं, तर त्याला औदैक भाव का नाही म्हणायचं. लय सोपं आहे, तुम्ही लय अवघड करावे. मी लय शाणी नाही आहे, साधे साधे प्रश्न आहेत. तर काय सांगितलं ऐका. कुमती कुश्रुत ज्ञानाचा काय संबंध त्याच्यात. औदैक म्हणलेच की औदैक भावामध्ये त्यांना म्हटलंय की नाही नाही, औदैक अज्ञान नाही आहे ते. औदैक अज्ञान म्हणजे जेवढं केवल ज्ञान प्रगट होण्यामध्ये बाधक आहे ते अज्ञान म्हटलं त्याला. त्याच्यामध्ये असे स्पेसिफिक भेद नाही केला. औदैक अज्ञान सम्यक दृष्टी असू दे मिथ्या दृष्टी असू दे, दोघांना सुद्धा औदैक अज्ञान आहे, औदैक भावरूप अज्ञान. पण तुम्ही जे क्षयक्षमिक भावरूप अज्ञान म्हणताय ना ते फक्त मिथ्या दृष्टीलाच आहे. आता सांगू शांत व्हा. येथे क्षयक्षमिक ज्ञानाच्या कुमती कुश्रुत आदी भेदांमध्ये सुद्धा ज्ञानावरणाचा उदय आहे. जितका उदय आहे तितकी ज्ञानामध्ये बाधाच असते. देशघातींचा उदय म्हणून काय त्याच्यामुळं ज्ञान होतं असं नाही आहे. त्यांचा उदय सुद्धा तुम्हाला बाधाच देतोय, संपूर्ण ज्ञान होऊ देत नाही आहे. देशघातींचा उदय सुद्धा आंशिकच ज्ञान प्रगट होतंय. मग जितका उदय आहे तितकी ज्ञानामध्ये बाधा येणारच, पण त्याला औदैक भाव म्हणले नाहीत, कारण काही उघाड व काही बाधा यालाच तर क्षयक्षम म्हणतात. तुम्ही त्या उदयाला वेगळं काढून त्याच्यानुसार औदैक भाव म्हणायला लागला तर ते वेगळं झालं. म्हणजे
क्षयोपशम ही अवस्थाच कशाला म्हणायची? काही झाकलेलं आहे, काही उघाड आहे. म्हणजे तुम्ही दीपाली भाभी जरासा आला होता जवळ पण परत गेला दूर. हां, म्हणून म्हणतात की काही उघाड आणि काही आवरण किंवा बाधा यालाच क्षयोपशम म्हणतात. म्हणून मती ज्ञान आदी क्षयोपशमिक भाव म्हणले. पण केवल ज्ञानावरण संपूर्णतः उघाड होण्यात बाधक असल्याने त्याला औदैक भाव म्हणले. केवल ज्ञानावरणाचा उदय असताना जीवाला जे भाव होत आहेत ते औदैक भावरूप अज्ञान आहे. पण क्षयोपशमिक भावरूप अज्ञानामध्ये त्यांनी असा भेद केला की काही उघाड आणि काही आवरण. मग त्याच्यामध्ये सांगितलं की विपरीत ज्ञान हे सुद्धा त्याच्यामध्ये कारण आहे, जे कुमती आणि कुश्रुतमध्ये निमित्त म्हटलं गेलं म्हणा, किंवा त्याच्यानुसार त्याचं परिणमन आहे. अजून थोडासा खुलासा केला होता चांगला. औदैक अज्ञानामध्ये जसं की जेवढं ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही त्याला औदैक अज्ञान म्हटलं, बरोबर. तर उदाहरण दिले की जसं एकेंद्रिय जीवाला जे रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय आदी सगळे अन्य इंद्रिय त्याच्याजवळ नाही आहेत, त्यामुळं त्याला त्याच्या ज्ञानावरणाचा उदय आहे. त्यामुळे त्या इंद्रियरूप औदैक अज्ञान म्हणले जाते त्याला. कळलं का काय म्हणले मी तुम्हाला? आत्ता केवळ ज्ञानावरणाचा उदय म्हणून तुम्ही त्या रूप अज्ञान म्हणताय औदैक भाव. तसं एकेंद्रिय जीवाला त्याच्या पर्यायामध्ये तो पहिल्यापासून शेवटपर्यंत एकाच इंद्रियाच्या द्वारे ज्ञान करतोय. एकाच काय म्हणायचं, एकच सोर्स आहे त्याला ज्ञानाचं. त्यामुळं अन्य इंद्रियांचं त्याच्याकडं कुठलं उदय, म्हणजे कुठले भाव अन्य इंद्रियांच्या पेक्षाने, तर त्याला सुद्धा औदैक अज्ञान. हा, मग पहिल्यांदा आपण घेतलं होतं का नाही ओळख की जेवढा म्हणून जेवढा ज्ञानाचा उघाड नाही तेवढंच म्हटलं गेलं औदैक अज्ञान. ते बरोबर झालं मग. म्हणूनच ज्ञानाच्या विकासामध्ये जे बाधा करतं ना ते औदैक अज्ञान आहे. त्याला म्हणा. त्यामुळे त्या इंद्रियरूप औदैक अज्ञान म्हणले जाते. जेवढे ज्ञान त्यांना प्रगट आहे ते क्षयोपशमिक भावरूप अज्ञान आहे आणि ते कुज्ञानरूप आहे. जे ज्ञान कोणत्याही साधनाने कधीच होऊ शकत नाही, जे 2 इंद्रिय त्रिंद्रिय आदींच्या निमित्तात होणारं ज्ञान एक इंद्रिय जीवाला होणार नाही. समजते ना, माझ्याबरोबर आहेत ना तुम्ही सगळे? जो उदाहरणार्थ वनस्पती का एक जीव आहे त्याला रसनेंद्रियाचं, कर्णेंद्रियाचं किती ज्ञान ते होऊ शकत नाही. म्हणून त्याचा क्षयोपशम सुद्धा नाही आहे. कशाचा क्षयोपशम? फक्त स्पर्शनेंद्रियावरण कर्माचा क्षयोपशम म्हणायचं. त्यामुळं बाकीच्या अन्य इंद्रियांच्या अपेक्षेने त्याच्याजवळ असणारं अज्ञान औदैक रूपच आहे आणि स्पर्शनेंद्रियाच्या निमित्तात असणारं अज्ञान क्षयोपशम रूप आहे. समजलं का काका? जेवढं ज्ञान होतंय ना तुम्हाला, उघाड जेवढा होतोय तो ज्याच्या निमित्तात आहे त्याचा क्षयोपशम म्हणायचा. आणि काहीच जिथं ज्ञान होत नाही त्याच्या अपेक्षेने, जसं म्हणलं की तुम्हाला सांगा आत्ता औदैक ज्ञान काय आहे? हे ठीक आहे की केवळ ज्ञानावरणाच्या अपेक्षेने. अजून अवधी ज्ञान मन परे, अवधी ज्ञानावरण मन परे ज्ञानावरण. बरं, अजून मतिश्रुतमध्ये पण सांगा. जो विषय समजा आता मी इंजिनियर झाले, डॉक्टर नाही झाले, तर त्याविषयी माझं अज्ञान. हां, म्हणजे ज्याच्याविषयी मला जसं काय म्हणायचं, त्या कम्प्युटरमधलं, मोबाईलमधलं किंवा काय तुमच्या बिझनेसमधलं, इवन मला त्या पॉलिटिक्समधलं पण झिरो काय कळत नाही बरं का. मग त्याचं अज्ञान म्हणजे काय? चांगलं का वाईट? कोण कोण उत्तर पण देते? ते तर आपण करू शकतो ना. एखादी गोष्ट समजा पॉलिटिकल किंवा इंजिनिअरिंग नाही कळत पण माझा अभ्यास केला तर करू शकतो. त्याला मग आत्ता उदय आहे ना, मग त्या रूपाने असणारं ते उदय म्हणजे औदैक ज्ञान. मग जेव्हा तुम्ही प्रकट कराल त्यावेळी जसं तो एकेंद्रिय जीव मरून द्विंद्रियात आला तर त्याला त्या रूपाने ज्ञान होणार, म्हणून ते औदैक ज्ञान नाही राहिलं. म्हणजे जेवढं आत्ता तुम्हाला सर्वथा आवरण आहे त्याच्यावर काय त्याच्याबद्दल ज्ञान नाही आहे तर ते झालं औदैक ज्ञान असं सांगताय. तर अशा प्रकारे द्विंद्रिय आदी जीवांमध्ये सुद्धा 2 इंद्रियाच्या निमित्तात असणारं क्षयोपशमिक ज्ञान आणि अन्य इंद्रियांच्या निमित्तात असणारं ते औदैक ज्ञान. केवळ ज्ञानावरणाचा उदय तर 12व्या गुणस्थानापर्यंत सर्व जीवांना आहे, त्यामुळं औदैक ज्ञान 12व्या गुणस्थानापर्यंत सर्व जीवांमध्ये आहे.
म्हणून असं समजून घ्या, ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला आत्ता काहीच नाही आहे तर ते झालं औदैहिक रूप अज्ञान, आणि ज्याचं किंचित ज्ञान आहे त्याच्याबद्दल काहीतरी आपल्याला समजतंय थोडंसं, तुम्ही काय बोलला तर मला त्यातनं काहीतरी एक अक्षर तर कळेल असं, तर ते झालं क्षयक्षमिक भावरूप अज्ञान. त्यासाठी बघत होतो सगळं. म्हणजे काल प्रश्न आला होता ना, दोन्ही अज्ञानामध्ये काय फरक आहे ह्याच्यासाठी म्हणून घेतलं होतं काल आपण. तर हे 5 भाव समजून जीवनात काय उपयोग हे मला उद्या तुम्ही सगळेजण सांगणार आहे आणि मी ऐकणार आहे. श्रोता मी आहे आणि तुम्ही सगळे बघताय. त्यामुळे आज चिंतन करायचं आणि 5 भावाचं प्रकरण समजून आपल्याला काय फायदा हे सांगायचं. आत्ताच सांगताय का दीपाली भाभी? म्यूट काढला म्हणून विचारले. क्वेश्चन मला 5 भाव का फक्त कुठल्या 2 भावामध्ये कसं होतं ते विचारायचं. ते कंपॅरिझन पण बघितलं होतं ॲक्च्युली आपण, पण अजून पण बघायचं असतं तर त्यांनी ह्याच्यामध्ये घेतलं आहे तत्त्वज्ञान मार्गदर्शिकामध्ये सगळ्या 2-2 भावांमध्ये कंपॅरिझन करून. जसं आपण काढलं होतं 4 भाव आम्ही एकत्रच घेऊन काढले बरं का. आता त्यांनी घेतले त्याने मला माहीत नाही. 4 भाव एकात घातले आणि पारिणामिक भाव वेगळा असं त्यांचं कंपॅरिझन काढलं होतं आम्ही. तसं त्यांनी औपशमिक भाव, क्षायिक भाव ह्याच्यात काय फरक, औदैहिक भाव, पारिणामिक भाव ह्याच्यात काय फरक, असं आपण जरासं ज्याला बुद्धीला चालना द्यायची आहे ना तर त्यांनी असं करा प्रयोग, जेणेकरून रिक्वेस्ट आहे हां पेज तेवढे थोडे पेज काय तुम्हाला आता घ्या की एवढं छोटंसं पुस्तक आहे, लय मोठं नाही, सगळं वाचून काढा. हे पुस्तक असेल सगळ्याकडं, तत्त्वज्ञान मार्गदर्शिका भाग 1 आहे. त्याच्यामध्ये पंचभावाचं प्रकरण त्यांनी घेतलंय. मोठं प्रकरण आहे असं, म्हणजे काय 1 पेजवर नाही आहे ते. कोणाचं आहे ते? हे कल्पनाबेनचं आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. माझ्याकडे भरपूर आहेत, कोणाला पाहिजे तरी या देते. त्याचे पण भाग एकच आहे ना, 1-2 असे नाही? 2 आहेत. पहिल्या भागामध्ये आलंय हे. बरं, आणि एक छोटंसं पार्ट होतं पण आता वेळ संपली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी घेतलंय की कुठले भाव कोणाला असतात हे तर काढलं होतं आपण, पण मला अभव्य जीवाची आलाप काढायचे होते. जर असं तुम्हाला उद्या काढा म्हणजे ते लावता येईल. आपण भव्यांचे तर लावले की सगळे, म्हणजे आता 1 ते 14 गुणस्थानापर्यंत सगळे भव्यांचेच आलाप आहेत. मग ते वेगळे वेगळे गुणस्थानानुसार बदलणार, पण अभव्याचं एकच प्रकारचा आलाप येणार. तर ते सगळ्या 14 मार्गणांमध्ये घालून त्याच्यावर जर असं काढायचं की अभव्य जीव कुठं कुठं कशा कशा पर्यायांमध्ये आढळतो. ते घ्यायचं होतं ॲक्च्युली आज मला, पण उद्या घेऊ. तेच ना, आपण गती, इंद्रिय, जाती सगळं काढलं होतं ना. गई, इंद्रिय, सुकाये, जोगे, वेदे हे सगळ्यामध्ये घालायचं. त्या जीवाला अभव्य जीव कुठल्या गतीमध्ये असणार? 4 गतीमध्ये. इंद्रिय किती असणार त्याला? 5 इंद्रिय असू शकतात. काय कुठलं असू शकतं? त्रस काय का स्थावर काय असू शकतं. असं त्या प्रकाराने आलाप दाखवले. म्हणजे त्याचा शोध घ्यायचा आहे, अभव्य जीव कुठं असतो आणि मग कुठल्या मार्गणीमध्ये त्याला कुठली मार्गणा नसते अभव्याला, असं थोडंसं. कारण पुढं सम्यक्त्व, संयम ह्यांच्यामध्ये त्याचं अभाव येणार ना, त्यामुळं ते बघू आपण उद्या. हो, जाणा. सर्व कर्मांच्या अतीत निर्मळ ध्रुव स्वभाव जाणा. हा मी शुद्धात्मा पर्याय रूप नाहीच. कोणतीही पर्याय हा माझा स्वभाव नाही. अनादि अनंत पारिणामिक भाव पहा. जीवत्व शक्ती संपन्नोहम भव्य भव्य भावरहितोहम शुद्धोहम. ओम विसर्जन.